नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज रात्री मध्यरात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. तसेच पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 23 जून, 24 आणि 25 जून या 3 दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे, किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं, सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, पोंड हा जो काही सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मुसळधार पाऊससोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर हा जो काही परिसर आहे, विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपतन, लांजा, पुरंगड सर्वत्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं, रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड अतिमुसळधार पाऊस सोबतच या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. बेलकर, साखरपा तसेच देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढतो आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. माखजन, कोयना पाटणकडे जोरदार पाऊस राहील. माखजनकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. हेदवी, गुहागर, मागतामणे सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर, रोहा, लवासा सर्वत्र या काही परिसरामध्ये अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, सोबतच तुरळक भागामध्ये दृष्टी देखील बघायला मिळू शकते. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. अलिबाग, पेण, खोपोली, कासमत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नेरळ, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 23, 24 आणि 25 जून रोजी आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. वसई, विरार, शहापूर, वाडा, इगतपुरी, त्र्यंबक, जव्हार, डहाणू आणि पालघर या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. नाशिक, सिन्नर, निफाड तसेच मालेगाव, मनमाड, येवला पुढील 3 दिवसामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. देवळाली, पांढर्ली, सिन्नर, निमगाव, सिन्नर, म्हाळसाकोरे, नागपूर तसेच ओझर, निफाड, लासलगाव, देवगाव या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून अहिल्यानगरकडे जोर जास्त आहे. पुढील 3 दिवसामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. हा जो काही कोपरगावचा परिसर आहे, कोपरगाव, शिर्डी, जवळके, पुलतांबा, केलवड जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये. श्रीरामपूर, टाकळी, भानस, वडोळा, भैरोबा, देवळाली, प्रवरा, राहुरी तसंच घोडेगाव, माका, शिरळ, वांभुरी, धनगरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खंडाळा, सुपे, पारनेर, भालवानी, टाकळी, डोंकेश्वर सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. काढा, आष्टी तसेच मिरजगाव, जामखेड, जळगाव हा काही परिसर आहे. बिटकेवाडी, कुलधरण, कर्जत सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. श्रीगोंदाकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं, जुन्नर, मंचरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तर जोरदार पावसाची शक्यता चाकण आणि हा जो काही परिसर आहे, लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, पुनावली, सुजगाव, डायरी, शिवापूर, सोनापूर जोरदार पावसाची शक्यता आहे. लोणंद, फलटण, बारामतीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. सातारामध्ये जर बघितलं तर मेधा, कोसपोट, सौराट, अरळ, शिशिंगे, वडे अतिमुसळधार पावसासोबत तुरळक ठिकाणी दृष्टी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते. तसेच हा जो काही परिसर आहे, कोरेगाव, रेहमतपूर, अंधह, पुसा, सावेली, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मूल, आद्राकी, देवरा, फलटण सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, सोलापूरमध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे पावसाचा. सोलापूरमध्ये पंढरपूर, इचलगाव, माहोळ, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून हा जो काही अक्कलकोटचा परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. वेलसंग, अक्कलकोट, सलगर तसेच वाघधरी, मुष्टी, अलूर, नलदुर्ग या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. संखजत मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसेच तासगाव, विटा, मायानी सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे. आणि मित्रांनो, सांगलीपेक्षाही जोर जास्त राहील कोल्हापूरमध्ये.
कोल्हापूरकडे जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये, तर कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा हा जो सर्व काही परिसर आहे, या परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या भागामध्ये कोकरूड, मलकापूर, परोळा, संगरूळ अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता. तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुण, कापसी, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा सर्वत्र जोरदार पाऊस आणि राधानगरी, गगनबावडाच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. जोर वाढलेला आहे छत्रपती संभाजीनगरकडे पुढील 3 दिवसामध्ये. आता या ठिकाणी जर बघितलं, दौलताबाद, एलरगुफाई, देवगड, हतनूर, कन्नड, अंबाला, सैगावन सर्वत्र जोरदार पाऊस. तसेच हा जो काही परिसर आहे, फुलंब्री, विरामगाव, पिशोर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. सेंद्रमळी, पिपरी, काचोड, पाचोड ही सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं, तर हा जो काही जालना जिल्ह्याचा परिसर आहे, जाफराबाद, समतनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन जोरदार पाऊस. बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. बीड जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे. कोकरमोह, बीड, गेवराई, वडवणी, तळेगाव, धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता. आणि धाराशिवकडे कळंब, मासा, तारखेडबोम मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि लातूरमध्ये लातूर, औसा, निलंगा, शोणंतपाल, उदगीर सर्वत्र या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी. आणि आसपासच्या परिसरामध्ये अहमदपूर, बारडापूर जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणीमध्ये जर बघितलं, तर हा जो काही परिसर आहे, झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय. पूर्णा, बासमत, नांदेड, वगळा, भोकर, पेटुंबरी सर्वत्र या ठिकाणी जोर वाढत आहे पुढील 3 दिवसामध्ये. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा जोरदार पाऊस. आणि हिंगोलीमध्ये सापतगाव, तसंच हिंगोली, कळमनुरी, इनापूर, पुसद, खंडाळा हा जो काही परिसर आहे, चोंढी सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. औंढा, नागनाथ या ठिकाणी बघितलं, तर या ठिकाणी देखील पावसाचा जोर पुढील 3 दिवसात वाढलेला आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूरकडे जर बघितलं, जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, तुर्ली या परिसरामध्ये आहे. परशिवनी, वाघोली, कामपट्टीकडे जोर थोडा वाढलेला आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे नागपूरपेक्षा जोर जास्त आहे. भंडारा, वार्थी, धर्मापुरी, चिखली, मौदा तसंच बार्शी जोरदार पाऊस. आणि उमरेड, खेरगाव, भिवापूर, पवनी, गोथमगाव, वडियल मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहील. तर गोंदियामध्ये बघितलं तर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीकडे मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस. मुरुमगाव, कापसीकडे मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच गडचिरोली, चामोर्शी हा जो परिसर आहे, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, रेपानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरकडे राजुरा, चंद्रपूर, भद्रावती जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. तर यवतमाळकडे जर बघितलं, तर यवतमाळचा जो काही परिसर आहे, पांढरकवडा, तसेच पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता. रुई, दिग्रज, दारवा, नेर, यवतमाळ या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस. मात्र उत्तर परिसरामध्ये जोर कमी आहे. वर्धा जिल्ह्याच्या लाडगड, वाधोना, अरबी, तळेगाव, आष्टी, कारंजा मध्यम स्वरूपाचा. अमरावतीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये, म्हणजेच 23 आणि 24-25 जून रोजी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस. अमरावती, चांदूर, मोझरी, आष्टी, मोर्शी मध्यम स्वरूपाचा. अचलपूर, चिखलदरा आणि धारणी या परिसरामध्ये मात्र जोर वाढलेला बघायला मिळेल. अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर मध्यम स्वरूपाचा आणि मुसळधार पाऊस. अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोदकडे बघायला मिळू शकतोय. पातूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे. मात्र वाशिममध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मरसूर, मालेगाव, वाशिम जोरदार पाऊस. मंगळूरपीर, कारंजा, खेरडा जोर वाढलेला आहे. रेठाड, रिसोदकडे मध्यम स्वरूपाचा. तर मित्रांनो, बुलढाणामध्ये जर बघितलं, तर लोणार, बेबी, मेहकर, डोणगाव या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा, मोटाला, पिंपरी गावाली, बरडगाव, नांदोरा, दिघी या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, देऊळगाव माहिती या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. जळगावकडे मध्यम स्वरूपाचा उत्तर परिसरामध्ये राहील. तर जळगावच्या दक्षिणेला जोर वाढलेला आहे. जळगाव, भुसावळ जोरदार पाऊस. चोपडा, अमळनेर, परोळा, एरंडोल मध्यम स्वरूपाचा. मुक्ताईनगरकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आणि पावसाचा जोर जास्त या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो. जळगावकडे हा जो काही परिसर आहे, चाळीसगाव तसेच पाचोरा, पाहूर, जामनेर, बोदवड, बडगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकता. धुळे, साक्रीकडे मध्यम स्वरूपाचा, तर चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा मध्यम स्वरूपाचाच पाऊस होऊ शकत आहे. नंदुरबारकडे जोर थोडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आहे, हलक्या मध्यम सरी पुढील 3 दिवसामध्ये. नंदुरबार, रानाला, कोपर्ली, शहादा, तळोदा, धनोरा, बोरचाक, सुतारे, तिटाणे या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.